साई माई सकाळ मित्रांनो. दिवस 8वा आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण दातिवलीमध्ये होतो, दातिवली गावात होतो. तर दातिवली नाही सॉरी दातली गावात होतो आपण. आपला प्रवास सुरू झालेला आहे. जय साईनाथ. भेटत राहूया मध्ये. जय साईनाथ. एकदम कडक मध्ये असं झालं. मित्रांनो अजून चालतोच आहे. हॉल्ट नाश्त्याचा काय आपला आला नाही. आता आम्ही पांगली गावात आहे. पालखी पुढे गेली आहे. आता जरा दमलो खूप, जरा आरामात चालतो आहे. आणि या उन्हामुळे जरा आता वैताग यायला लागला आहे. काय नाही, आता नाश्त्याच्या स्पॉटवरती जाऊया. तिथे जवळ आहे सांगून परत आम्हाला येडं बनवलं आहे. तर साईराम किती लांब आहे अजून? अर्धा तास बोलून 2 तास होतील आता. सगळे तेच बोलतात अर्धा तास 10 मिनटं. काय नाही, चालत राहूया. भेटूया पुढे नाश्त्या स्पॉटला. जय साई. पोचलो आपण आपल्या आता नाश्त्याच्या हॉल्टवरती. पांगलीलाच आहे. पांगलीमध्ये पेट्रोल पंप आहे हा HP चा. तिकडेच थांबलो आपण साईडला नाश्त्याच्या स्पॉटसाठी. हात पकडलो आणि नाश्ता करायला गेलो. बघूया नाश्त्याला काय. जय साई. आज नाश्त्याला साबुदाणे वडे स्पेशल आनंद काकाच्या हातचे. आणि आनंद काका आमचे असे नाश्ता जेवण असे बनवतात ना की त्यांची चवच हाताला काय वेगळी आहे. आणि आजचं स्पेशल साबुदाणा वडा. हा साबुदाणा वडा ना तुम्ही कुठल्याही हॉटेलला टेस्ट घेतलीत ना तरी तुम्हाला भेटणार नाही. आनंद काकाच्या हातालाच अशी चव आहे ना. टेस्टी, एकदम टेस्टी. तुम्ही विठ्ठल कामतमध्ये होते का पहिले? विठ्ठल कामतमध्ये मी पहिला होतो आणि नंतर मी सोडलं आणि मग आलो मी होमसेवा मंडळामध्ये. नाही, होमसेवा मंडळ तुमचंच आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही मंडळासाठी काम चांगलं. तुमचं जेवण जे एवढं स्वादिष्ट आहे ना, मुलं खातील तर चालतील म्हणून ह्या हिशोबाने आम्हाला त्यांना पौष्टिक असं त्यांना खाऊ द्यावं लागतं. खास करून आमचे अध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार ह्यांना पहिला सांभाळायला लागतं आम्हाला. आणि आमचे बाकीचे सेवेकरी त्यांना मदत करतात. आणि सेवेकरी हे किशोर कांबळे कट्याभाऊ साईराम. साईराम. नाश्ता आणि आता पालखीतल्या नाश्त्याची चवच वेगळी असते. ते घरच्या जेवणाला चव असते ती वेगळी. आणि पालखीत जे जेवतो नाश्ता करतो ती वेगळीच चव असते. त्याला तोड नाही. नाश्ता करूया. जय साईनाथ. तर निघालो आता आम्ही नाश्त्याच्या हॉल्टवरून. नाश्त्याच्या हॉल्टवरनं दुपारचं हॉल्ट वाटतं फक्त एक अर्धा तास चालायचं आहे. 20 मिनटं का अर्धा तास लांब आहे. बघूया आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. आम्ही आता अब्दागिरी घेऊन चालतो आहे. आम्ही नाही, मी. हां तूच. ओके चल. निशाने पुढे गेल्या. तर पालखीसोबत नाही आता. पाय दुखायला लागले. मागे राहत होतो म्हणून जरा आता पुढे आलो आहे. तर डायरेक्ट आपण दुपारच्या स्पॉटवर भेटतो. तोपर्यंत सुटलाय वादळ वारा मी गाठू कसा किनारा. भव दुःखाचा सागर साई तुझा मिळावा निवारा. सागरातली जीवन नौका
मला शिर्डीला नेशील का? बोल बोल. त्याला शिर्डीला चालत आहे. काय नाही तू कधी आता मग काय का टेम्पोत बसलेला? पप्पांनी बसायला सांगितलं. मग आता शिर्डीपर्यंत चालशील ना? हो नक्की हा नक्की. बोल जय साईनाथ. जय साईनाथ. टाईम आहे दुपार मित्रांनो. तर पोचलो आपण आपल्या दुपारच्या हॉल्टवरती वावीमध्ये. इथे पालखी ठेवली आहे आणि आम्ही लोक इथे बसलो आहे. साईराम बुवा. साईराम साईराम. जरा बॅग द्या ना काका. घ्या, घ्या. बॅगा द्या म्हणजे आम्ही आमचं कुठे येऊ साईराम. शकतो. तर फ्रेश वगैरे होऊया आणि मग आरतीला भेटूया. तोपर्यंत साईराम साईराम साईराम. हे आमचे सेवेकरी आणि या लोकांमुळे आम्हाला जेवण टायमावर भेटतं, सगळं व्यवस्थित भेटतं. तर आपण आता वावीमध्ये आहेत. वावीमधून निघालो आहे. इथे जिथे थांबलो तिथे मस्त अशा गौमाता आहेत, गाय आहेत आणि त्यांचा वासरू आहे. चारा खातात. अरे बाबू तुझा आयडी विसरलास तू. थँक्यू. वेलकम. तर आता निघालो आहे आपण वावीमधून. पालखी काढतील आणि पालखीसोबतच राहणार आहोत. आजचा रात्रीचा हॉल्ट आता पोहेगाव आहे आपला. मे बी आरती डायरेक्ट तिकडेच होणार आहे पोहेगावात. भेटूया. ओम साईराम. निघालो आता आपण वावीमधून. पालखीसोबतच चालतं आहे. आपला आरतीचा स्पॉट पण पोहेगावातच आहे. डायरेक्ट तिकडेच आरती होणार आहे. पोहेगाव वाटतं काहीतरी एक 17 किलोमीटर आहे. भेटत राहूया आधीमध्ये. तोपर्यंत जय साईनाथ. ओम श्री साईनाथाय नमः. पाय 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 पाय. अरे आम्ही जरा सुद्धा कंपनी बाकी आधी येतील. तर आता आपण पोहेगावात चालतोय. पुन्हा आला आमचा पट्टा आहे. तर पोचू एक अर्धा तासात वाटतं. पोचल्यावर भेटा. जय साईनाथ. लय लवकर पोहोचलं रे राजू. अरे मध्ये आपण स्पीड धरली ना तेव्हा आपण पालखी बरोबरच होतो. हां हे बरोबर. साईराम साईराम. म्हणजे आपण एक हॉल्ट घेतला ना. खूप चालतोय. मध्ये बेकार रस्ता होता, वाट लागलेली, कुत्रे बित्रे भुकत होते. आणि आता जरा कुठे चांगला फुल बॉडी मसाज झालाय. काय आलं? कॅनल आलाय कॅनल. नाचे मन मोर समोर. नाचे मन मोर समोर. देवळाचा नजरेस आला. मानकरी उभे स्वागत आला. पदयात्रेचा सारा शिर गेला. मानकरी उभे स्वागत आला. मग एवढा सीन आला तरी भरपूर झाला ना. शिर्डी दिसती समोर. नाचो. अरे नाचो ना यार. केतन भाऊ वन साइड वन साइड वन साइड वन साइड वन साइड चालतोय. लय 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 चालायचं. आता कुठे लाईट पण आली आहे. मगाशी लाईट बीट काय नव्हती. मोबाईलची टॉर्च ऑन करून चालू होतो. भेटूया
आता तिकडे पोचल्यावरती आरती करायची. आम्हाला कॉलवर कॉल येतात, वाजवायला आलो, पोचतोय. ब्लॉग बघत असेल तर 2 मिनिटात आलो. तोपर्यंत साईराम. हे बघा परत आले बुकायला. साईराम 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 साईराम. दोनों को लेके जाऊंगा साथ ओके बोल दिया उनको. अभी चल रहे हम लोग धीरे धीरे आगे हम लोग का स्पॉट आगे. बोला साईराम किती लांब आहे अजून? आलो 2 मिनिटावर पोचलो. 2 मिनिट. बघा आपल्याला आपला ट्रक दिसतो. दिसला नसेल दिसत तर झूम करा. नको लोकांना दिसू दे. दिसला. साहेब गाणी लावा ना. लावतो जरा. व्हॉलीबॉल शॉर्ट आहे रे जरा. कसला गाण्यांचा नेटचा नाही रे. मग काय करतो तू? पायांचा बाईचे पाय सुजले. पासटवाले. जेवणाची डेकर आता आले. जरा ते पोट खाली झाले. हे साई तुझ्या शिर्डीला साई तुझ्या शिर्डीला येईन लवकर. आलेला आहे स्पॉट जवळ. चला आरतीला जाऊ पटकन. सोलार पॅनल लावला. पंचायत 1 नंबर. सोलार पॅनल. साईराम तुमचं गाणं लागलं. साईराम साईराम तुमचं गाणं लागलं. नाचा मग आता. तुम्ही पण नाचा. चला साईराम आता. आम्ही नाचत आलो साईराम. आम्ही काय पाठी शिर्डीला हे? शिर्डीला येईल. आला आपला स्पॉट आला. स्पॉट दाखवा आम्हाला नका दाखवू. आला टेम्पो. हात आला तुमचा. येऊ दे काय करणार आता. तुमचा हात आला. येऊ दे नवीन ब्लॉगर आहे, समजून घ्या यार. हे बंद केलं यार साईराम गाणं. साईराम हात लागला. सॉरी साईराम. आलोय पोचलोय. आता आरती करूया आणि मग भेटूया. पोचलोय हॉल्टवरती. आरती पण चालू झाली. आता जाऊया आरतीला मग भेटूया. साईनाथ. जय साईनाथ. साईराम मित्रांनो, तर आत्ताच जस्ट ब्लॉग वगैरे एडिट करून झाला आहे. तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय साईनाथ. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.